आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। गुन्हे शाखा युनिट -4 कडून गुटखा वाहतूक करणारा इसम जेरबंद। 13,30,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुणे डी 11 फेब्रुवारी 2026 पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट -4 पथकाने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक करून सुमारे 13,30,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने शहरातील अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई सुरू असून त्याअंतर्गतच स. पो. उपनिरीक्षक प्रवीण राजपूत व पोलीस हवालदार सुभाष आव्हाड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार साठे वस्ती लेन नं. 8 लोहगाव येथील कृष्णा मार्ट येथे पिवळसर रंगाच्या अशोक लेलंड दोस्त टेम्प MH12 XM 4874 मधून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार सापळा रचण्यात आला होता। सायंकाळी संशयित टेम्प दिसताच वाहन ताब्यात घेऊन वाहनचालकाची चौकशी करून टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू असा एकूण 6,30,960 रुपये किंमतीचा माल आढळून आला। तसेच अंदाजे 7 लाख रुपये किंमतीचा टेम्प जप्त करण्यात आला। एकूण 13,30,960 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी वाहनचालक नगाराम देवाराम जाट व 31 वर्षे असे सांगितले। तो सध्या ड्रीम स्क्वेअर सोसायटी फ्लॅट नं. 801 वडगाव शिंदे रोड लोहगाव, मूळ पत्ता करंडवा ता. देसुरी जी पाली राजस्थान याला अटक करण्यात आली। या प्रकरणी आरोपीविरुद्ध लोहगाव पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने, जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण याचे विनियमन अधिनियम तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही उल्लेखनीय कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -2 राजेंद्र मुळीक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस उपनिरीक्षक प्रवीण राजपूत, पोलीस हवालदार प्रवीण भालचीम, विठ्ठल वावळ, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, चालक पोलीस हवालदार शरद झांजरे तसेच महिला पोलीस अंमलदार मयुरी नलावडे व रोहिणी पांढरकर यांनी केली। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।